अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। येत्या 24 मार्च 2024 ला हुताशनी पौर्णिमा आहे। ह्या दिवशी आपण होळी म्हणून साजरी करत असतो। होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील जी काही नकारात्मकता आहे, जी काही वाईट बाधा आहे, वाईट शक्ती आहे, म्हणजे शारीरिक कष्ट असो, मानसिक कष्ट असो, त्याचा समाप्ती करण्याचा, त्याचा जो काळ आहे तो थांबवण्याचा दिवस असतो। होळीच्या दिवशी असं म्हटलं जातं की जे काही निगेटिव्हिटी आहे त्या सगळ्यांची होळी करायची असते। आपल्याला माहिती आहे की ह्या दिवशी वाईट शक्तींचा नाश होतो, जे आपल्यातले असो किंवा बाहेरून आलेले असो, ह्या सगळ्या गोष्टींचा या दिवशी नाश होत असतो। भले तुम्ही सामूहिक होळीमध्ये तुम्ही भाग घेणार आहात किंवा तुम्ही स्वतःच्या घरासमोर तुम्ही होळी करणार असेल, तर आज जे मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे हे तुम्हाला कोणालाच सांगायचे नाहीये। गुपचूप हे उपाय करायचे आहे की जेणेकरून तुम्हाला त्याचा फरक पडेल। जसं मी आधीच तुम्हाला सांगितलं की होळी हा दिवस आपल्या वाईट गुणांचा नाश करण्यासाठी आहे, आपल्या आयुष्यातले कष्ट आहेत ते थांबवण्याचा दिवस मानला जातो। या दिवशी होळीच्या अग्नीमध्ये काय टाकायचं असतं ते पण आधी लक्षात घ्या। बऱ्याच वेळा आपण काय करतो, जेव्हा एक सार्वजनिक होळी असते तिथे जातो आपण, आधी ना होलिका मातेला आपण पाणी वाहत असतो। एक असं म्हणजे म्हणतो ना की तांब्या घेऊन जातो, पाणी एक असं प्रदक्षिणा मारतो, तिथे हळदी कुंकू अक्षता वाहतो, खोबरं टाकतो किंवा कोणी नारळ टाकतो। हे झाल्यावर आपण जो नैवेद्य केला असतो तो दाखवतो, पाया पडतो आणि झालं। पण ह्या दिवशी काही आहे अशा गोष्टी की त्या आपल्या होळीच्या अग्नीमध्ये टाकायच्या आहे। सगळ्यात आधी काय करायचं तर तुमच्या घरात जे काही वरण भात भाजी पोळी तुम्ही करणार आहात ते तुम्ही घेऊन जायचं असं, त्याच्याबरोबर काय घेऊन जायचं ते तुम्हाला सांगते। 11 लवंगा, 11 लवंगा या आहे ना अख्खाल्या असाव्या, तुटलेल्या फुटलेल्या अजिबात नसाव्या। 11 लवंगा घेऊन जा। 7 बत्तासे घेऊन जा। बत्तासे सगळ्यांना माहिती आहे, दुकानात तुम्हाला मिळून जाईल। आता 11 लवंगा घरातच असतात, 7 बत्तासे विकत आणायचे आहे। त्याच्याबरोबर 11 विड्याची पानं, हो तुम्हाला 11 विड्याची पानं, 11 लवंगा, 7 बत्ताशे, थोडंसं गाईचं तूप आणि खोबरं, हे सगळं तुम्हाला होळीच्या अग्नीमध्ये वाहून द्यायचं आहे, अर्पण करायचं आहे। आता तूप कसं टाकायचं ते तुम्हाला सांगते। आता हे सगळं तुम्ही जेव्हा नैवेद्य दाखवता त्याच्यानंतर हे सगळं तुम्ही टाकलं तरी हरकत नाही, आधी टाकलं तरी हरकत नाही। आता जे आपण खोबऱ्याची वाटी आपण होळीमध्ये टाकत असतो आणि काय असतं ते नैवेद्य म्हणून थोडीशी घेऊन येत असतो आपण, तर काय करायचं त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये 1 चमचाभर, अर्धा चमचाभर तुम्हाला तूप टाकायचं आहे। गायचं तूप असलं तरी अतिशय उत्तम सॉरी, नाहीतर घरातलं कुठलंही तूप तुम्ही टाकू शकता। अर्धा चमचा तूप टाका, त्याच्याबरोबर 11 लवंग, 7 बत्तासे, 11 विड्याची पानं, हे तुम्हाला होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करायचं आहे। आता दुसरा उपाय सांगते। तुम्ही जेव्हा उपाय करत असता सगळ्यात आधी मनात एक श्रद्धा, एक कॉन्फिडन्स, एक आत्मविश्वास असणं महत्त्वाचं आहे की हे उपाय करून माझे काम होणार आहे। कारण हा दिवस आपले हितशत्रू आहे बघा, तोंडावर सगळे गोड 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 बोलतात आणि मागून खूप काड्या करतात, आणि असे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच। आजूबाजूमध्ये आपल्याला बघायलाच मिळतं की तोंडावर तुम्हाला खूप गोड गोड बोलतील, बेटा बेटा, ताई ताई, मावशी मावशी करतील, नंतर तुमचा गेम करतील, आणि असे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात असतात आणि त्यांच्यामुळे आपल्याला खूप जास्त मानसिक त्रास होतो। असं जर असेल मग ते तुम्ही कॉलेजमध्ये जाता आहात, कोणीतरी त्रास देते तुम्हाला, किंवा तुम्ही ऑफिसमध्ये आहात, कोणीतरी कलीग, आणि ह्या प्रत्येक क्षेत्रात थोडं थोडं राजकारण चालू असतं, त्यांच्यापासून मुक्ती मिळावी, आपल्यालाही मानसिक शांतता मिळावी म्हणून हा उपाय करायचा असतो। तुम्हाला काय करायचं आहे तर काळ्या, बघा होळीच्या दिवशी सकाळीच तुम्हाला हा ना उपाय करायचा आहे। तुम्हाला काळे तीळ घ्यायचे, चिमूड घ्या, बर घ्या, थोडेसे काळे तीळ घ्या आणि काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये ते तीळ ठेवायचे। काळ्या रंगाचा कपडा घ्या, ब्लाऊज पिसचा असेल कुठला पण असेल तो कपडा घ्या, त्याच्यात ते काळे तीळ टाका, ते संपूर्ण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, होळी पेटेपर्यंत ते तुम्हाला तुमच्या खिशात ठेवायचं आहे। मासिक धर्मशुद्धक विटाळ हे करू शकत नाही, हे तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचं आहे। आता महिलांना ताई आम्ही कसं करणार, अर्थात जेंट्स लोक तुम्ही तुमच्या खिशात ठेवू शकता, महिलांनी कसं करायचं तर महिलांना मी सांगेल, आपण साडी वगैरे घालत असतो तेव्हा कमरेला तुम्ही बांधून घेऊ शकता, किंवा मग त्या दिवशी एखादी पर्स घ्या, ती पर्स तुमच्या सोबत ठेवा काम करत असताना। थोडक्यात काय, त्या काळ्या तिळामध्ये, ते काळे तीळ तुम्हाला दिवसभर का ठेवायचे, तुमचं जे काही नकारात्मकता आहे, जे काही वाईट सवयी आहे, वाईट कोणीतरी काहीतरी केलं आहे, काय असेल ते सगळं वाईट त्याच्यामध्ये येणार आहे, म्हणून ते तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचं आहे। उपाय करताना 4 गावभर करू नका, आपलं आपलं करा, आपल्या पुरतं ठेवा। तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता पण सांगू नका मी करणार आहे मग तू पण कर, काही सांगू नका। काम होईपर्यंत कोणालाच काही सांगायचं नाही, अशा लोकांना तर सांगूच नका की जे तुमच्या वाईटावर आहे, तुम्हाला माहिती आहे की ह्या माझ्या वाईटावर आहे।
चांगल्यांना पण नका सांगू, वाईटांना पण नका सांगू. सेवा तुम्ही सगळ्यांना शेअर करू शकता. तर महिलांना आता ते तुम्हाला तुमच्याजवळ कसं ठेवायचं ते तुम्ही बघा. तुम्ही साधा पंजाबी ड्रेस वगैरे घालत असाल तर कुठेतरी दुपट्ट्याला कुठेतरी बांधून ठेवा. काहीतरी तो उपाय तुम्ही करू शकता. ते तुमच्याकडे तुम्ही ठेवू शकता दिवसभर. आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही होळी मातेचं दहन होतं, होलिका दहन झाल्यावर तुम्ही जेव्हा पूजा करायला जाता ते सगळं तिथे त्या अग्नीत टाकायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्यातले कोणी जे काही हितशत्रू असेल, वाईट बाधा असेल, नकारात्मकता, ते सगळ्यांचा नाश होऊ दे. हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो म्हणून खूप प्रभावी उपाय आहे. याच्यानंतर जे काही सेवा उपाय येतील ते आवर्जून ऐका आणि करण्याचा प्रयत्न करा, नक्कीच फायदा होईल. दुसरं तुम्हाला काय करायचं आहे, आता गोमती चक्र काय आहे सगळ्यांना माहिती आहे. गोमती चक्रांचा पण एक उपाय आहे आणि हा जो उपाय तुम्हाला मी सांगितलं की काळे तीळ सकाळी तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचे. गोमती चक्रांचं असं काही नाहीये, तुम्ही अगदी संध्याकाळी आणून देवासमोर ठेवायचे, प्रार्थना करायची की माझे जे कोणी हितशत्रू आहे त्यांच्यापासून म्हणजे सुटका होऊ दे, त्यांचा नाश होऊ दे, असं अजिबात म्हणायचं नाही. जे कोणी तुम्हाला त्रास देत आहे, शारीरिक मानसिक कष्ट आहे किंवा व्यापारात वृद्धी व्हावी, कुठलाही क्षेत्रातला व्यापार असो, मग तो बिझनेस असो, म्हणजे बुटीक असो किंवा तुमचं कुठलं दुकान असो, मेडिकल असो, इव्हन तुमचा गाडा असो, जगाच्या पाठीवर सगळे काय म्हणतात ना व्यापार आपण जे काही कष्टाने करतो ते कष्ट आणि त्याला कधी लाज नाही पाहिजे आपल्याला. तुम्हाला माहिती की लाज फक्त 2च गोष्टीची असतं, पण कशाला कधी लाज नसावी. तुमचा जो काही उद्योगधंदा आहे, जो तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करून तो खूप त्याच्यावरनं तुम्हाला मोठं साम्राज्य उभं करायचं आहे, त्याच्यात कोणाची अडचण नको येऊन देऊ किंवा त्याच्यावर भरभराटी येऊ दे म्हणून काय करायचं आहे, संध्याकाळी दिवसभरात कधी पण ते गोमती चक्र आणा, थोडा वेळ देवासमोर ठेवा. ते कसं करायचं आहे तुम्हाला मी सांगते. आधी हातात घ्या, घरातल्या एकानेच हा उपाय करा, प्रत्येकाने करायची गरज नाही. हातात घ्या, मनातली इच्छा, आता समजा माझं पार्लर आहे तर मनातली इच्छा सांगा की माझं पार्लर व्यवस्थित चालू दे, उद्योगधंद्यामध्ये प्रगती होऊ दे, असं जे तुम्हाला मनातलं बोलायचं ते तुम्ही बोला आणि थोडा वेळ देवासमोर ठेवा. संध्याकाळी जेव्हा तुम्ही होळीची पूजा करायला जाणार तेव्हा ते 7 गोमती चक्र घ्यायचं आणि त्या होळीमध्ये टाकून द्यायचं, ती जी अग्नी आहे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. प्रार्थना करायची की माझा जो काही उद्योगधंदा चालू आहे, व्यापारात वृद्धी होऊ द्यायची, तुम्हाला मनातलं बोलायचं आहे ते तुम्ही बोलू शकता. तसंच 21 गोमती चक्रांचा पण एक उपाय आहे. आता हे तिन्ही पण उपाय तुम्ही केले तर जबरदस्त फायदा होईल. याच्यातले जे तुम्हाला जमेल आणि खूप सोपे, काय मी तुम्हाला सांगत नाही की जाऊन सेवा करा आणि एवढे पाठ करा, नाही, हे उपाय आहे त्याला काहीच नाही. आता बघा, आता मी तुम्हाला आधी 7 गोमती चक्र जे तुम्हाला होळीच्या अग्नीमध्ये टाकायचे आहे. आता 21 गोमती चक्र घ्यायचे, भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं प्रदोष काळानंतर, म्हणजे कधी 5:30 नंतर तुम्हाला भगवान शंकरांच्या मंदिरातच जाऊन हा उपाय करायचा. काही घरात करू का नाही, मंदिरात जाऊन उपाय करायचा, भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे. ते गोमती चक्र अर्पण करताना त्यांनाही मनोमन प्रार्थना करायची की माझा जो काही उद्योगधंदा आहे तो व्यवस्थित चालू दे, कोणाची नजर बाधा काय दोष असेल तो कमी होऊ दे. महिलांनो, जो माझा कोणी व्हिडिओ बघता आहे, हा उपाय, हे जे 3 उपाय सांगते ना ते वर्षातून एकदाच करायचे आहे. म्हणून हे उपाय आवर्जून करा आणि जास्तीत जास्त लोकांना ओरली सांगा. व्हिडिओ नाही शेअर केला तरी चालेल, पण ओरली सांगा की असा उपाय करायचा. आता भगवान शंकरांच्या पिंडीवर ते गोमती चक्र अर्पण करायचे, तिथेच ठेवायचे, घरी आणायचे नाही. प्रार्थना करायची, जे काही मनातलं आहे, जे उद्योगधंद्या संदर्भात ज्या असंख्य तुमच्या कमेंट्स आहेत त्याच्यावरच हा व्हिडिओ आहे, त्याचंच ते उत्तर आहे. प्रार्थना करायची, घरी निघून यायचं, गोमती चक्र घरी आणायचं नाही. हे उपाय सांगितले आहे, 3 उपाय आहे. आणि होळीच्या पेटत्या अग्नीमध्ये काय काय टाकायचं आहे, फक्त खोबरं टाकायचं नाही, या बाकीच्या पण गोष्टी असतात ज्या तुम्हाला आवर्जून टाकायच्या असतात. काहीही खर्च नाहीये, घरातच असतात, फक्त विड्याची पानं विकत आणावं लागेल आणि गोमती चक्र विकत आणावं लागेल, ते पण स्वस्त मिळतात. गोमती चक्र कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला मिळेल, ते तुम्ही जा आणि तुम्हाला मिळून जाईल. तर हे काही उपाय होते, आवर्जून तुम्ही करा. तुम्हाला जर आर्थिक समस्या आहे, उद्योगधंदा ठप्प झाला आहे, काही चालत नाही, इव्हन ज्या बायका ऑनलाईन सेल करता, मध्ये साड्यांचा असो, गाऊनचा असो, कुठलं पण जगाच्या पाठीवर, त्यांना पण वाटतंय की जे काही चाललंय ते चांगलं चाललंय पण अजून याच्यात वाढ व्हावी, तुम्हाला जर असं वाटत असेल तर हा उपाय तुमच्यासाठी आहे, आवर्जून करा. आणि जे हितशत्रू आहे त्यांच्यासाठी पण मी काळ्या तिळाचा उपाय सांगितला आहे, तो पण तुम्ही करा. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.